चला सामना सुरुवात करतो. पहिला षटक घेऊन आला रुपेश घरात. मॉस्टरने जर पाहिलं गेलं तर हलीम आहे पहिला गोलंदाज. रुपेशचा पहिला चेंडू टॅपचा फटका. मनीष चेंडूला फील करतो. रत्नेश बाजूला थोडासा बॅटर दिसत नाही, थोडंसं बाजूला व्हायचंय. गोवारी ब्रदर्स थोडंसं बाजूला व्हायचं पण सुद्धा यस धन्यवाद. पहिला चेंडू निर्धाव नक्की झालाय. निर्धावाने सुरुवात झाली आहे. लेग स्टंपला मिस करतो. पंच व्हाईट बॉल नक्की दर्शवतील. खूप बाहेरचा चेंडू राहिला. एक चेंडू एक धाव. बघा पहिला चेंडू निर्धाव आला, तदनंतर हा व्हाईट बॉल. यावेळेस टॅपचा फटका असा आलाय आलाय आलाय. हलीम शेखच्या बॅट मधून चौकार. 4. अजून एक चौकार आला. पाहू शकाल सलग 3 चौकार ठोकले गेले पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस. धावा दाफकाला गेले तब्बल 18 धावा दाफकावर आहेत. चला पहिला षटक संपलाय. धावा दाफळ कराय तब्बलचं पाहिलं गेलं तर 18 धावा. आणि गोलंदाबावर गोलंदाज ओमकार आलाय. ओमकार आलाय. यावेळेसचा फटका सुरेख खेळला. डॉट बॉल. यावेळेस चांगला फटका थोडासा फंबल नक्कीच झाला. पाहू शकाल एक धाव एक सिंगल धाव नक्कीच झाली. धावफलक 1 प्लस 6 होते. धावसंख्या 19. फुल टॉस बॉल. फटका सुरेख. हलीम शेखच्या बॅटून चौकार. 4 धावा. बघा धावा फलका लागवलाय तब्बल जर पाहिले गेल्यानंतर 23 धावा फलकावर. अजून एक चांगला चेंडू खोदून काढला. धावण्याचा प्रयत्न पोहोचला. शुभम चेंडू फील करतो. फेकी वेगाने राहिली आहे परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे 6 होते. धावसंख्या धावबद्दल धावफलका 24-24. अजून येणारी या षटकामध्ये जर पाहिले गेलं 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पाहू शकाल थोडासा पायाला इजा झाली. ओमकारच्या पायाला बॅट लागली आहे. थोडासा नक्कीच पायामध्ये क्रॅम्प आलाय परंतु निर्धाव चेंडू. चांगला प्रयत्न राहिला होता ओमकारचा. डॉट बॉल नक्कीच चालाय. धावा फक्त 24 आहे. शेवटचा चेंडू अजून यांना बाकी आहे. आमच्याबरोबर सध्याच्या घडीमध्ये बाळा जोडले गेले. इसकोच भूमिका पार पडतायत. नाव बाळा आहे परंतु काम मोठं करतायत. यावेळेस चांगला टप्पावार चेंडू. डॉट बॉल नक्कीच झाला. 2 षटकाचा समाप्ती. धावा धावफलक लगावल्या गेल्या. जर पाहिलं मात्र 24 या षटकामध्ये 6 धावा खर्च केला ओमकारने. अप्रतिम कमबॅक.
धन्यवाद इसे. बघा 2 षटकं 24 धावा धावफलकावर आहेत. लगेच गोळी मागवर चिंटू आलाय. व्हाईट बॉल. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर व्हाईट बॉल. धावा फडकावर आहेत 25. त्यावेळी टॅपचा फटका चॉप केलाय. खेळाडू आहे चांगला क्षेत्ररक्षण. बॉबी चेंडू ओढवतो एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावफलक पुढे ससावते. धावसंख्या धावपल धावफलकावर 26-26. नक्कीच पाहू शकाल थोड्या क्षणामध्ये कमचे अतिथी इकडे पोहोचतील. मुख्य पाहुणे त्यांचं आगमन होईल. यावेळेस फटका सुरेख आहे. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खेळाडू सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम दर्जेदार क्षेत्ररक्षण केले गेले. तर पहिले पंच नक्कीच पाहणी करतायत परंतु सेफ असणार आहे. ओमकार इकडे पाहायला भेटा. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. एक सिंगल धावून धावफलक पुढे 6 धावसंख्या धावपल धावफलकावर 27. फ्लिक करायचा प्रयत्न पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. धावफलक 1 पुढे 6 होते 28-28. अजून एकदा टॅप केला गेला. पाहू शकाल बॉबी आहे. चेंडूला फील्ड केलं. काय काढलं. फलंदाज होईल बाद. हलीम बॅक टू आउट. चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलंय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर गॉन. फर्स्ट विकेट. सर मॅच एक मिनिट थांबवायची आहे. लगेच पाहू शकाल वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक 2026 मध्ये आपण पाहतोय शिवसेना उपनेते आदरणीय सन्माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचं आगमन झालं. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. लगेच एक अप्रतिम व्यक्तिमत्व आणि खूप दर्जेदार असे व्यक्तिमत्व आहे. त्यांचं आगमन झालंय. उत्तम भाऊ पिंपळे आमच्यामध्ये उपस्थित झालेत. आपला सहज स्वागत असेल. बघा आपल्या जानकारीसाठी आजच्या दिवसामधला सेकंड सेमीफायनल सामना सुरू आहे. पासळ विपक्ष बोईसर असा सामना आहे. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. फटका सुरेख आहे. ऑन साईडला फटका खेळला गेला. खेळाडू चेंडूवर जातो. दर्शन करत चेंडूला फील्ड करतो. एक सिंगल धाव. एकेरी धावाने धावपळ पुढे 6 होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 29. अजूनही शेवटचा एक बॉल आहे. तिसरा षटक मार्गस्थ. 29 धावा धावफलकावर. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. यावेळी सॉन्सर फटका खेळला. दर्शना चलो फेक करतो. क्विकली फेकी झाली आहे. फंबल झाला विकेट किपर परंतु बॅकअप साठी रुपेश घरात चांगला बॅकअप. एकेरी धावाने षटक संपल्या गेल्या. 3 षटकांच्या समाप्ती. एकेरी धावा धावफलकावर तब्बल 30 धावा गडी बाद झाल्यात. 1 अभिषेक पटेल एका बाजूला तर पाहिले तर आकाश गुप्ता आहे. चला खेळपट्टीवर टीम मिटिंग्स करू नका पंच. सामना लगेच सुरू करायचा कारण अंधार पडायच्या अगोदर आपल्याला सामना संपवायचे आहेत. याच्यानंतर अंतिम सामना सुद्धा असणार आहे. मेगा फायनल चा सामना आपण पाहणार आहोत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या माध्यमातून स्पर्धा पाहतोय. धडपूजा शाखा बोईसर सरवले यांच्या माध्यमातून आयोजित केलेली शिवसेना ट्रॉफी 2026 पर्व 4. रत्नेश पुन्हा पट्टा खाली करा ना प्लीज. दर्शन आलं. अंतिम षटकामध्ये फटका सुरेख खेळला गेलाय. खेळाडू चढला फील करतो. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे.
एकेरी धावाने धावपळ पुढे सहसा 31 धावा. स्ट्राईक वर जर पाहिलं गेलं तर अभिषेक पटेल आहे. टेनीवर जबाबदारी असणारे मोठे फटके खेळण्यासाठी यावेळेस पाहू शकाल लाईट ऑन झाली आहे. पंचांनी डेड बॉल घोषित केला. लाईट ती बंद करायची आहे. समोरची लाईट बंद करा. किंबहुना तो लाईट व्हायला तर थोडासा फिरवायचा आहे. पाच चेंडू अजून खेळ बाकी आहे. स्ट्राईकवर अभिषेक. यावेळी सरळ बॅटने सीधी बात. नो बकवास. आलाय शिवसेना. चौकार. 4 धावा. धनवाडीचे 35 धावा फटकावर अजून येणारे 4 चेंडू. अजून एक आलाय का? यस. बॅक टू बॅक. दुसरा चौकार. 4. धन्यवाद इज बॅक टू बॅक 2 चौकार. नक्कीच पाहू शकाल अभिषेक पटेल ऑन फायर. टेनी टन टेनी चौकार ठोकतोय. अजून एक येईल का? यस आलाय. आपण सात्र गोव्यामध्ये काजू फेनी. अंडरम क्रिकेट मध्ये फक्त न फक्त टेनी प्रचलित राहिला. 3 चेंडू 3 चौकार. धन्यवाद इज मास्टर. दस सेकंद जर पाहिले गेलं तर धावपळ जाऊन पोहोचते तब्बल 43 धावा. बॅटची कड नक्कीच लागले. डॉट बॉल नक्कीच झाला. शेवटचा अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 43 धावा धावफलकाला लगावले गेले. चांगला धावफलक संध्याकाळी 17 मध्ये लगावला गेलाय. त्यामुळे दीपक गेले संघाकडून शेवटचा अजून एक चेंडू आहे. अजून एक फटका सुरेख आहे. अजून एक चौकार आहे. काय पलटवार राहिलाय. अभिषेक टेनीची बॅटिंग जर आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अभिषेक साडी धावसंख्या 47. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. 15 चेंडू 25 धावांची खेळ साकारली आहे. अप्रतिम खेळ साकारला आहे म्हणजे अभिषेक पटेल टेनी यांच्या माध्यमातून. 47 धावा धावफलकावर 48 धावांचा पाठलाग करायचा. लगेच स्पीडअप करायचा आहे. दीपक 11 लगेच फिल्डिंग सजूगा. लगेच बॅटिंग साठी पाठवायचा आहे पासा संघ. नक्कीच आज जर पाहिलं गेलं तर 2026 T20 विश्वकपचा फायनल सुद्धा आहे आणि न्यूझीलंड संघाची गोलंदाजी आहे आणि भारतीय संघ प्रथमतः फलंदाजी करणार आहे. आज खूप मोठा दिवस असणार आहे भारतीय संघासाठी. जर फायनल जिंकला तर बॅक टू बॅक 2 ट्रॉफी आपल्या घरामध्ये असतील. अहमदाबादमध्ये आज मोठा बॅटल असणार आहे न्यूझीलंड विपक्ष भारताविरुद्ध. आणि केटी टॉकीज मध्ये सुद्धा ती आपण सामने पाहू शकता लगावले गेले. चला स्पीडअप करा. आमच्या समोर जेही आहेत थोडंसं बाजूला व्हा. हे स्थळ खूप सुरेख आहे. जर पाहिलं गेलं तर शिवम सर थोडा बाजूला व्हा ना प्लीज. पंच दिसत नाही आम्हाला. चला आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर सन्मानित करतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे बोस शहर प्रमुख मनोजी संके साहेबांचा सन्मान आपण करतोय. स्वप्नील मुळे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. मनोजी संके साहेब या आपला छोटा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. ओके नंतर मॅच सुरू होते. चला आपण सामन्याकडे वळूया. यावेळेस पाहू शकाल पहिला षटक घेऊन हलीम. पहिला चेंडू वाईट टाकलाय. वाईट मध्ये खाता गोळ्या 27 धावा अजून बनवायचे आहेत. यावेळेस पाहू शकाल नो +4. एकही चेंडू टाकले 6 धावा खर्च केल्यात.
बघा फायनल जो सामना आहे ना 2 षटकांचा होईल हे लक्षात घ्या. फायनल सामना मात्र 2 षटकांचा असणार आहे. आमच्या आयोजक कमिटीने हा निर्णय घेतला आहे हे पण लक्षात घ्या. 2 षटकांचे सामने होतील फायनल. ज्यावेळेस पहिल्या पाहू शकाल एक सिंगल धाव आली आहे. बघा 2 चेंडूचा खेळ संपला गेले. 8 धावा धाव फलकावर. 2 चेंडू 8 धावा. त्यावेळी चांगला चेंडू स्लोवर होता. विकेट किपर सौरव तिवारी चुकतोय. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला आहे. चला आपण एक सत्कार करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. पाहू शकाल शिवसेना उपनेते आदरणीय सन्माननीय उत्तमजी पिंपळे साहेबांचा सन्मान करतो. चला कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठ कॅमेरा घ्यायचा आहे. चला सामना सुरू ठेवायचा आहे. चला धावा फकल तर पाहायला गेला तर धावा लगावल्या गेल्या तब्बल 10 धावा. चेंडूचा खेळ संपला गेला 3 चेंडू 10 धावा. यावेळी टॅप केला गेला. चांगला शतशी म्हणावा लागेल. एक सिंगल धाव विकेट धावा धाफड पुढे सरसावते 11 या अंकावर. 11 धावा विनगडी बाद. पाहू शकाल 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. अजून येणारे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गुलमार्कवर हलीम आहे. एक चौकार नक्कीच आला. व्हाईट बॉल आला. नो बॉल आला. सिंगल धावा खर्च करतो तो मागला षटक म्हणावा लागेल. यावेळेस पाहू शकाल सुरेख झेल. प्रेम गुप्ता करत नाही चुकी. पहिला गडी बाद झालाय. रुपेश घरात मैदानाच्या बाहेर परतोय. परत गॉन. बघा नक्कीच पहिला गडी बाद झाला. धावा दाफडकर 11 वर एक गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चिंटू आलाय. चिंटू नवीन बॅटर. असं पाहिलं गेलं तर अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पाहू शकाल क्रॉस बॅट खायचा प्रयत्न. अंगाला चेंडू लागला. डिक्ले जवळ चेंडू जातोय. पहिल्या षटकाची समाप्ती अखेर धावा दाफडकर आहेत 12. आता बनवायचे 36. बघा 12ची सरासरी गाठायची. 3 षटकामध्ये 36 धावांची गरज आहे. एक चला स्पीडअप करा. दीपक 11 संघ स्पीडअप करा. जास्त वेळ दौडू नका कारण की अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. अंतिम सामना मेगा फायनल सामना असणार आहे. 1 षटक 12 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज अभिषेक पटेल टेने आलाय. अभिषेक पटेल आलाय. यावेळेस पंचाने व्हाईट बॉल घोषित. आपण सत्कार करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर शिवसेना उपनेते आदरणीय सन्माननीय उत्तम भाऊ पिंपळे यांचा आपण सन्मान करतोय आमच्या मुख्य व्यासपीठावर. विकासजी कदम यांच्या शुभ हस्ते केला झालेला सत्कार. उत्तम साहेब या एक छोटा सत्कार आपण करतोय. कॅमेरामॅन आमच्या मुख्य व्यासपीठावर घ्यायचा आपण सत्कार करतोय. समीर 2 मिनिटासाठी सामना थांबतो पुश करायचा कारण की आमच्या आयोजकांनी सांगितलं अतिथी देव बाबा आणि सत्कार होणं गरजेचं आहे. कॅमेरामॅनने फोकस करायचा आहे. भगवी शॉल नक्कीच मित्रांनो आज झाला पाहिजे उत्तम पिंपळे साहेबांसाठी. आपला बहुमूल्य वेळ काढून इकडे पोहोचले. त्यांनी पाहू शकाल कट्टर शिवसैनिक त्यांची ख्याती राहिली आहे आणि शिवसेना उपनेते म्हणजे जी ख्याती राहिली वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चषक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत.
त्यांचा आपण सत्कार करतोय. खूप खूप धन्यवाद सर, इकडे आलात आणि आपण बहु वेळ दिलात. नक्की धन्यवाद असेल. आपण ओळ्या पडतील सामन्याकडे. सामना खूप रंगतदार आहे. त्यावेळेस फटका सुरेख आहे. दर्शन करा, परंतु तेवढं चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. खेळाडू आहेत तिकडे, चेंडूला फील्ड करतायत. अनु अनु तिकडे होता. अनुप चांगला क्षेत्ररक्षण करतोय. धावा धाव फलकावर आहेत. तर पाहायला गेलं तर सध्याच्या घडीमध्ये 16 धावा धाव फलकावर आहेत. 3 मध्ये 4 धावा नक्कीच चालत. आता बनवायचे विजयासाठी जर पाहिलं गेलं तर 32 धावांची गरज आहे. 32 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी अभिषेक पटेल गोविंद सज्ज होतोय. त्यावेळेस फटका सुरेख आहे. चांगला क्षेत्राचा प्रेम गुप्ता नक्कीच पाहू शकाल. अप्रतिम दर्जेचा त्याने झेल सुद्धा टिपलाय. चांगला क्षेत्ररक्षण करतोय. अप्रतिम काम. नक्की प्रेक्षकांची हालचाल खूप जास्त आहे. यावेळेस क्षेत्ररक्षण, चेंडू डायव्हर्ट झाला. खेळाडू होता परंतु चेंडू सहज सीमारेच्या पार आला. शिवसेना चौकार 4. डीजे चला स्पीडअप करा. अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. जास्त वेळ बघा. प्रत्येक चेंडूवर टीम मिटिंग्स नको आहे. दीपक 11 संघ शटर समजा ठीक आहे. प्रत्येक चेंडूवर जर तुम्ही टीम मिटिंग्स केलं तर पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, कारण की एक सामना अजून आपल्याला खेळवायचा आहे. दर्शक दाफटकावर 20 आता बनवायचे 28. अजून एक चांगला चेंडू इनसाइड एज नक्कीच लगावली. सौरभ तोचा पंबळ झाला. एक सिंगल दा वेगाने घेतली आहे. दोन्ही षटकाच्या समाप्ती केली. धावा धावकर 21. आता येणारे 2 षटक आणि बनवायचे 27. चला यावेळेस 12 चेंडूमध्ये बनवायचे 27. गोविंद पवन यादव आलाय. पवन वाऱ्याचा प्रवाह यावेळेस गोविंद सहज झालाय. 12 मध्ये 27 ची खबर. तू मैदानाच्या आतमध्ये बॅटर दर्शन आहे. दर्शन असा एक बॅटर राहिलाय कधीही सामन्यामध्ये पलटवार करू शकतो असा बॅटर. स्ट्राईक एंडवर दर्शन घरात. यावेळेस लेग ब्रेक करायचा प्रयत्न. पंचाने व्हाईट बॉल घोषित केला. समीर खान एका बाजूला संदीप कनुजिया तिसऱ्या बाजूला पाहिजे अजय दीक्षित आहेत. 3 पंच सध्या गेलेत. यावेळी टॅपचा फटका पाहू शका. निलेश आहे. चेंडू फील करतो. पैकी झाली आहे. सिंगल धाव. एकेरी धावाने धावपळ पुढे सरसावते. धावसेके धाव बचल धावपळ 23. आता बनवायचे आहेत विजयासाठी जर पाहिले गेलं तर 25 धावांची गरज. 11 चेंडू 25. शाहरुख शेख कालच्या दिवसामध्ये पाहायला भेटले पंच भूमिकामध्ये. आज संदीप कनुजिया आहेत. त्यांना रिप्लेस केले गेले. काही कारणावश आज दुसऱ्या त्यांची स्पर्धा होती. बिजी अंपायर आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर खेळलाय. आलंदा कार्पेट मैदानाला गुदगुल्या करत चेंडू निघून जाईल सीमारेच्या पार. चौकार 4. धनवाडीचा मास्टर नक्कीच चौकार आलाय. धावफलक 4 ने पुढे सरसावते. धावसेके धावपल धावफलकावर 27 धावा. 27. आता 21 धावांची गरज आहे. चेंडू असेल इनिंग्स मध्ये पाहिलं गेलं तर सिंगल. 9 चेंडू बनवायचे 20. 9 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. बघा भारतीय संघाची सुद्धा चांगली सुरुवात झाली आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँड दोन्ही बॅटर चांगली बॅटिंग करतायत. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा. ICC इव्हेंटमध्ये न्यूझीलंड अजून पराभूत झाले आपल्यावर झाला नाही फायनलमध्ये. आज पराभूत करेल का भारत हा सुद्धा इतिहास असणार आहे. 23-0.
त्यावेळी ऑनसाइडला फटका केला. डॉट बॉल. काय कमबॅक आहे. चौकारानंतर पवन यादवने कमबॅक करून दाखवलाय. मागील 2 चेंडू धाव टाकले. धावसंख्या स्थिरावली गेली ती म्हणजेच 28 अंकावर. ऑनसाइडला फटका खेळला. सिंगल धाव येईल. आता येणारे चेंडू असतील 6 मध्ये 19 धावांची गरज आहे. 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 बॉल 19 धावा बनवायचे 5 संघाला मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी. चला दीपक 11 संघ जास्त घाई करा. स्पीडअप करायचा. वेळ जास्त मीटिंगसाठी घ्यायचा नाहीये. बघा आकाश आला नवीन गोलंदाज. 6 मध्ये 19 धावांची गरज आहे. त्यावेळेस ऑन साइडला फटका खेळला. पहिल्या चेंडूवर चौकार आहे. आता बनवायचे 15 चेंडू असतील 5 चेंडू 15 धावांची गरज. दर्शन करत चांगली बॅटिंग करतो एक व्यवस्था खेळाडू जो मैदानाच्या आतमध्ये उभा राहिलाय. चांगली बॅटिंग करतोय. संघाला विजयाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. 5 मध्ये 15 धावांची गरज आहे. अजून एक येईल का. आलाय का. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक सिंगल धाव परिपूर्ण केली आहे. 4 चेंडू मध्ये 14 धावांची गरज आहे. जर पाहिलं गेलं तर दोन्ही संघाचा एक गडी बाद झालाय. सामना जर टाय झाला तर बॉल आउट मध्ये होईल कारण की विकेट समसमान आहे. 4 मध्ये 14 धावांची गरज. यावेळी ऑफ साइडला फटका खेळला गेला. कमर ठकोरला फिरतो अकेला आणि संघ गेला मेगा फायनल मध्ये. आता 3 मध्ये 13 3 मध्ये 3 चौकार जर ठोकले दर्शन घरतने पहिला बॉल आउट आपल्याला पाहायला भेटेल कारण की दोन्ही संघाचा एक गडी बाद झालाय. दर्शन घरत त्याला यावा लागेल रंगात परत. 3 चौकार ठोकावे लागतील जर सामना बॉल आउट मध्ये निर्णय आणायचा असेल तर. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. यावेळी फटका सुरेख आहे आणि पाऊसचं का क्षेत्ररक्षण झालं. आता 2 मध्ये बनवायचे 12. चला स्पीडअप करा. दीपक 11 मीटिंग नाहीये. दीपक 11 मीटिंग करू नका. चला स्पीडअप करा. अभिषेक पटेल चला स्पीडअप करा. 2 चेंडू 12 धावांची गरज आहे. 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. यावेळेस डॉट बॉल. आता 1 चेंडू 12 पूर्णपणे वर्चस्व दीपक 11 संघाचा राहिलाय. 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. दीपक 11 मेगा फायनल मध्ये पोहोचणारा दुसरा संघ राहिलाय. चला लाईनअप करून घ्या लगेच. धोडीपूजा फायटर संकेत चला कमाल लगेच लाईनअप करून घ्या. आणि दीपक 11 संघ अभिषेक पटेल आपण तिकडेच लाईनअप करून घ्या लगेच. आपण लगेच फायनलचा टॉस करणार आहोत. चला लाईनअप करून घ्यायचं लगेच मैदानाच्या आतमध्ये.